नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या झाडाझडती विथ रमेश जाधव या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. काल राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025-26 साठीचा राज्य अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु या अपेक्षांचं नेमकं काय झालं आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी 2025-26 साठी काय तरतुदी प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत, शेतकऱ्यांना खरंच शेतकऱ्यांच्या पदरात काही पडले का या अर्थसंकल्पातून, आणि जे काही तरतुदी करण्यात आल्यात त्याची नेमकी कारणं काय आहेत, परिणाम काय आहेत, आणि त्यासोबतच ज्या तरतुदींना फाटा देण्यात आलेला आहे त्यामागचं राजकारण नेमकं काय, या सगळ्या विषयांवर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲग्रोवनचे निवासी संपादक रमेश जाधव सर. सर, तुमचं या नवीन भागात खूप खूप स्वागत आहे. सर, आता जसा पहिला प्रश्न अर्थातच शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी होती. तर ही कर्जमाफीची मागणी काय अर्थसंकल्पात पूर्ण झालेली नाहीये, पण मूळ प्रश्न काय आहे की ही कर्जमाफीची मागणी आली कुठून, आणि त्या मागणीनं आता इतका जोर धरलेला आहे की शेतकरी कर्जमाफीची मागणी केल्याशिवाय थांबतच नाहीयेत. याची कारणं काय आहेत? तर दरवर्षी राज्याचा जो अर्थसंकल्प सादर होतो त्याची इतकी उत्सुकतेने लोक वाट बघत नसतात, शेतकरी तरी. यावर्षी ते उत्सुकतेने वाट बघत होते, कारण त्यांना अशी आशा होती की कर्जमाफी होईल. आणि कर्जमाफी होईल ही आशा त्यांना का होती, कारण विधानसभेची जी निवडणूक झाली त्याच्या आधी जो प्रचार सुरू केला त्यात भाजपने हे आश्वासन दिलेलं होतं. आणि भाजपने म्हणजे फक्त काही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये ते आश्वासन टाकलेलं आहे इतक्यापुरतं ते मर्यादित नव्हतं. तर आताचे जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत आणि त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस, यांनी ते आश्वासन दिलेलं होतं. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या सभा घेतलेल्या होत्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी पण हे आश्वासन दिलेलं होतं. म्हणजे आता ह्याच्या पलीकडं भाजपमधलं नेतृत्व कुठलं आहे, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या पलीकडं नेतृत्व नाही आहे. त्याच्यामुळं ह्यांनी दिलेलं जे आश्वासन आहे ते पूर्ण होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. आणि या आश्वासनाचा त्यांना निवडणुकीमध्ये फायदा पण झाला. म्हणजे जो फटका लोकसभेला बसलेला होता तर त्याची पुनरावृत्ती होईल की काय अशी जी भीती होती त्याच्याने साप धुवून निघाली. त्याच्यामागे जे काही अनेक कारणं होती त्यातलं एक महत्त्वाचं कारण होतं की कर्जमाफीचं जे आश्वासन दिलेलं आहे ते एक महत्त्वाचं कारण होतं. आणि मग निवडणूक झाल्यानंतरचा हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प आहे. त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांची स्वाभाविक अपेक्षा होती की कर्जमाफी होईल. आणि हे सत्तेवर आल्यानंतरच कर्जमाफी कधी करणार अशी चर्चा सुरू झालेली होती, परंतु स्पष्ट उत्तर काही मिळत नव्हतं. आणि मध्ये एक थोडासा वाद रंगवायचा पण प्रयत्न झाला की अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांचा कर्जमाफीला विरोध आहे आणि भाजप मात्र कर्जमाफीसाठी आग्रही आहे, अशा प्रकारचा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला. तर अजित पवारांनी माध्यमांवरती नाराजी व्यक्त केली की मी पण शेतकऱ्यांचा मुलगा आहे आणि मी कसं काय कर्जमाफीच्या विरोधात असेल. पण मग कर्जमाफी कधी करणार याचं काही स्पष्ट उत्तर त्याने दिलेलं नाही. आणि या कालचं जे काय अर्थसंकल्पाचं भाषण झालं त्या भाषणामध्ये कर्जमाफीचा उल्लेखच नाही. म्हणजे कर्जमाफी या शब्दाचाच उल्लेख नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची घोर निराशा झाली, हे बरोबरच आहे. आता अर्थसंकल्पाचा उद्देश हा काही कर्जमाफीसारख्या योजना एवढ्यापुरताच मर्यादित नसतो, परंतु तो ज्या प्रकारचं परसेप्शन क्रिएट केलेलं होतं आणि निवडणुकीच्या आधी ज्या प्रकारचं वातावरण तयार झालेलं होतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांची अपेक्षा काही अवाजवी मानता येणार नाही. आणि दुसरे शेतकरी इतके डेस्परेट का झालेत कर्जमाफीसाठी, कारण मागच्या जे 2-3 वर्ष आपण बघितलं तर शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसतो. एक म्हणजे जे काही आसमानी संकट आपण म्हणतो की नैसर्गिक आपत्तीमुळं शेतीमालाचं उत्पादन कमी झालेलं आहे, आणि दुसऱ्या बाजूला जे सुलतानी संकट आहेत, म्हणजे शेतीमालाच्या आयात निर्यातीबद्दलची जी काही धोरणं आहेत तर ती धोरणं ही पूर्णपणे शेतकरी विरोधी आहेत. त्याच्यामुळं जे काही तुटपुंज पीक त्यांच्या हातामध्ये येते त्याच्या सगळ्या शेतमालाचे, प्रमुख शेतमालाचे भाव पडलेले आहेत. तर ह्या दुहेरी कोंडीमध्ये शेतकरी अडकलेला आहे. आणि ह्या कोंडीमुळंच हे कर्जमाफीचा जो प्रश्न आहे तो गंभीर झालेला आहे. ह्याच्यातून सुटण्याचा एक तातडीचा मार्ग म्हणून शेतकरी कर्जमाफीकडे बघतात. तर आता आपण बघितलं की ह्याच्यातनं आता कर्जमाफी तर केलेली नाही सरकारने, ह्याच्यामध्ये उल्लेख पण नाही आहे भाषणामध्ये. आणि निवडणुकीमध्ये जे आश्वासन दिलेलं होतं त्याच्यामुळे मग अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरायचं टाळलेलं आहे. त्याच्यामुळे मग कर्ज परतफेडी फेडीचा जो विषय आहे तो खूप गंभीर बनत चाललेला आहे. आणि त्याचा फटका शेवटी बँकांना बसणार आहे. आणि बँकांना फटका बसला की त्याचा परिणाम शेवटी शेतकऱ्यांवरती होतो, कारण मग ते पुढच्या हंगामामध्ये ते कर्ज वाटप करत नाही. आता जो आर्थिक सर्वेक्षण अहवाल, आर्थिक पाहणी अहवाल जाहीर झाला अर्थसंकल्पाच्या आधी, तर त्याच्यामध्ये एक आकडेवारी खूप चिंताजनक आहे की कर्ज वाटपाचं जे प्रमाण आहे, म्हणजे व्यापारी बँकांकडून असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून असेल, हे कर्ज वाटपाचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे. आणि म्हणजे त्याच्या आधीच्या वर्षीच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर कर्ज वाटपाचं प्रमाण खूपच ढास आलेलं आहे. तर ही चिंताजनक गोष्ट आहे.
आणि दुसरं, जर कर्ज परतफेडीचा जर प्रश्न हा गंभीर झाला तर शेवटी मग बँका पण आपल्या हातावर करतील आणि मग एक दुष्टचक्र सुरू होईल. त्याच्यानंतर मग काय होईल की खाजगी सावकारीचं प्रमाण वाढेल आणि शेतकरी मग त्या आगीतून फोपाट्यात अडकले जातील, फोपाट्यात पडले जातील. त्यामुळे हे प्रश्न हे खूप गंभीर आहेत. मात्र ठीक आहे, तुम्ही ह्याला हा विषय ॲड्रेसच करायचा नाही असं ठरवलेलं दिसतं की हा कर्जमाफीचं आपण आश्वासन दिलेलं होतं, त्याचं आता आपण काय केलं. तर हे उत्तर देण्याची नैतिक जबाबदारी होती, ती नैतिक जबाबदारी काही अजित पवारांनी पार पाडलेली नाही आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त आणखी एक गंभीर मुद्दा याच्यामध्ये आहे की ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस शेतकऱ्यांचं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाचं फलित म्हणून एक कर्जमाफी योजना जाहीर झाली, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना. तर ते 2014 साली त्यांचं सरकार आलेलं होतं आणि आता 2025 सुरू आहे. तर आणखी हे 11 वर्ष होत आली तरी सुद्धा 6,000 कोटी रुपये त्याच्यात अडकलेले आहेत. म्हणजे जे पात्र शेतकरी आहेत कर्जमाफीसाठी परंतु त्यांचं कर्ज माफ झालेलं नाही, अशी जी रक्कम आहे ती 6,000 कोटींची आहे. त्याच्यानंतर मग ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर झाली. त्याचे पण 49,000 पेक्षा जास्त शेतकरी जे आहेत ते पात्र शेतकरी आहेत, पण त्यांचं वेगळ्या कारणामुळं मध्ये कोरोना आला, मग सरकारकडे पैसे नव्हते वगैरे जी काही कारणं आहेत त्याच्यामुळे ते रखडलेले आहेत. तर हे जी मागची रखडलेली कर्जमाफी आहे त्याच्याबद्दल सुद्धा ह्याच्यामध्ये काहीच एक शब्दही उच्चारण्यात आलेला नाही किंवा त्यासाठी आम्ही काय तरतूद केलेली आहे किंवा किती दिवसामध्ये हा प्रश्न सोडवू ह्याची काही केलेली नाही. नवीन कर्जमाफीचा तर त्यांनी विषयच काढलेला नाही. त्याच्यावर टीका काय होती की बाबा कर्जमाफी हा काही उपाय असू शकतो का. तर बरोबर आहे, कर्जमाफी हा काही कायमस्वरूपी उपाय नाही, परंतु एखादा पेशंट जर तुम्ही ICU मध्ये आहे आणि त्याला आता तो जगण्यामरणाच्या झगड्यावरती आहे तर त्यावेळेस तुम्ही त्याला असं म्हणू शकत नाही की बाबा तुझं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तू प्रयत्न करायला पाहिजे किंवा जे काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत ते करायला पाहिजे. ह्याच्याऐवजी तुला आता सलाईन देण्याची हे काय, सलाईनवर माणूस काय आयुष्यभर जगू शकतो का? आयुष्यभर जगू शकत नाही, परंतु त्याचा जीव वाचवण्याचं काम तर त्याच्यानी तातडीच्या ज्या उपाययोजना आहेत त्याच्यानी व्हायला पाहिजे. ह्या ज्या जीव वाचवण्यासाठी ज्या तातडीच्या उपाययोजना असतात त्यातलीही कर्जमाफी हा एक उपाय आहे. कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय असू शकत नाही, परंतु ह्याच्यातलं दुसरं एक गोष्ट काय आहे की बाबा ह्याची नैतिक जबाबदारी शेवटी सरकारची आहे. कारण हा सरकारच्या धोरणामुळे शेती हा धंदा आतपड्याचा झालेला आहे, शेती हा धंदा दिवाळखोरीचा झालेला आहे. त्याच्यामुळे सरकारची धोरणं बदलली तरच हा धंदा प्रॉफिटेबल होऊ शकतो. त्यामुळे एक तर सरकारने ती धोरणं बदलण्यासाठी पाऊल उचलायला पाहिजे एका आघाडीवर, आणि दुसऱ्या आघाडीवरती आता हे जे काही ICU मध्ये शेती गेलेली आहे तिला त्यातनं बाहेर काढण्यासाठी मग कर्जमाफीचं सलाईन देणं पण आवश्यक आहे. अर्थात हा उपाय वारंवार करता येत नाही, त्याच्यामुळे आर्थिक शिस्त बिघडते, एकंदर अर्थकारण बिघडतं, हे मान्य आहे. परंतु मग तुम्हाला वारंवार हा उपाय करण्याची वेळ येऊ नये ह्याच्यासाठी जी खबरदारी घ्यायची ते सरकारनंच घ्यायला पाहिजे आणि ती धोरणात्मक पातळीवरती घ्यायला पाहिजे. ती घेतली जात नाही म्हणून हा प्रश्न गंभीर झालेला आहे. आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तर सलग 2-3 वर्ष इतक्या तोट्यामध्ये हे सगळं शेतीचा धंदा करावा लागतोय की आता हे सस्टेन होणं अवघड झालेलं आहे. त्याच्यामुळे कर्जमाफीसारखं एखादं त्याला बुस्टर दिलं तर ते तग धरू शकेल अशा प्रकारची अवस्था सध्या झालेली आहे. त्यामुळे परिस्थिती खूपच भयानक आहे आणि अशा आणीबाणीच्या प्रसंगीमध्ये ह्याच्यासाठी काहीतरी एक ठोस उपाययोजना करणे गरजेचं होतं, परंतु त्याच्या आगीन जर आपण बघितलं तर ह्याचा उल्लेखच केलेला नाही. म्हणजे हा प्रश्नच आम्ही ह्याची दखलच घेत नाही अशा प्रकारे ह्याला ट्रीटमेंट दिलेली आहे. सर, आता तुम्ही म्हणालात की सुलतानी आणि आसमानी असं दोन्ही संकट शेतकऱ्यांवरती आहे, तर त्याच्यामुळे एक प्रश्न असा सुद्धा होता शेतकऱ्यांचा की या हंगामात बघितलं तर शेतकऱ्यांचं उत्पादन चांगलं झालंय का तर झालंय, पण त्याच्यातही फटका मोठ्या प्रमाणात हवामान बदलाचा बसलेला आहे. त्याच्यामुळे कापूस असेल, सोयाबीन असेल ही प्रमुख पिकं आहेत राज्यातील, तर या पिकांना मोठा फटका बसला. दुसरीकडे त्याचं उत्पादन, एकीकडे उत्पादन घटलं, दुसरीकडे उत्पन्नाच्या बाबतीतली हमी राहिलेली नाही. कारण की जर का आपण भाव बघितले या हंगामात तर ते पडलेलेच होते. तर त्याच्यामुळे सोयाबीन आणि कापूस या प्रमुख पिकांसाठी तरी राज्य सरकार भावांतर योजना जाहीर करेल या अर्थसंकल्पात, अशी एक मोठ्या प्रमाणात अपेक्षा होती शेतकऱ्यांना. परंतु अर्थसंकल्पात त्याही अपेक्षेवरती पाणीच फेरण्यात आलेलं आहे. तर याची कारणं नेमकी काय आहेत आणि ही मागणी कशामुळे पुढे आलेली होती? जशी कर्जमुक्तीची आलेली होती, कर्जमाफीची आलेली होती, तशीच याची काही कारणं आहेत का? नाही, भाजपने ज्यावेळेस विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला त्यावेळेस त्यांना अशी भीती होती की लोकसभेला जसा शेतकऱ्यांनी दणका दिला तसंच फटका आपल्याला विधानसभेला पण बसू शकतो. त्याच्यामध्ये डेस्परेट होऊन अनेक आश्वासनं दिली शेतकऱ्यांना. त्याची प्रमुख आश्वासनं जी होती त्यातलं एक कर्जमाफीचं आपण बघितलं आणि दुसरं होतं सोयाबीनला आम्ही 6,000 रुपये हमी भाव देऊ, असं हे आश्वासन तर खुद्द पंतप्रधानांनी दिलं होतं. तिसरं त्याच्यातलं होतं की बाबा ज्या वेळेस
सोयाबीनचे रेट हमीभावापेक्षा खाली जातील त्यावेळेस आम्ही बाजारभाव आणि हमीभावातला जो फरक आहे तो शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा करू. त्यांनी 20% मर्यादा त्याच्यात ठेवलेली होती. तर हे जे काही फरक जमा करण्याचं जे आहे हे आश्वासन कोणी दिलेलं होतं, ह्याला आपण भावांतर योजना म्हणतो साध्या भाषेमध्ये. हे आश्वासन खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं. आणि चौथं जे होतं आश्वासन जे होतं ते नमो महासन्मान योजनेमध्ये आम्ही 3,000 रुपयाची वाढ करू आणि मग शेतकऱ्यांना केंद्राचे 6,000, राज्याचे 6,000 आणि हे वाढीव 3,000 असे 15,000 रुपये मिळतील असं आश्वासन दिलेली होती. त्यातलं एकही आश्वासन या बजेटमध्ये पूर्ण केलेलं नाहीये. तर आपण भावांतरचं जर बघितलं तर भावांतरचं हे काय होतं की बाबा सरकारच्या आयात धोरणामुळे जी खाद्यतेलाची आपण बेसुमार आयात केली त्याच्यामुळे सोयाबीनचे आणि बाकी तेलबियांचे भाव पडले. बरोबर. त्याच्यानंतर ज्या लोकसभेचे निकाल लागले त्याच्यानंतर मग सरकारने घाईघाईने काही कोर्स करेक्शन म्हणून उपाययोजना हाती घेतल्या, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती आणि त्याच्यामुळे मग खाद्यतेलाचा काय बाजाराचा सपोर्ट मिळाला नाही. दुसऱ्या बाजूला आपली जी काही सोयाबीनची निर्यात आहे ती पण काय वाढलेली नाही आणि त्याला मग निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून जे काय करायला पाहिजे होतं, जे अनुदान देणं आवश्यक होतं ते काही सरकारने दिलं नाही. त्याच्यामुळे हा प्रश्न तसाच भिजत पडला. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पण सोयाबीनचे रेट कमीच आहेत आणि त्यात भारतामध्ये अशी परिस्थिती असल्यामुळं रेट दबावात राहिले. त्याच्यामुळं मग सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे त्याला तोट्यात आपला माल विकावा लागला. सरकारी खरेदीची पण ती काही व्यवस्थित झाली नाही, त्याची सगळी वाट लागली. त्यामुळे शेतकऱ्यांना काही त्याचा सगळ्या शेतकऱ्यांना काही त्याचा फायदा झाला नाही. दुसऱ्याने सांगितलं होतं की 6,000 रुपये आम्ही हमीभाव देऊ. मग 6,000 रुपये हमीभाव देऊ म्हणजे काय, तर आता हमीभाव किती आहे, आता 4,892 रुपये हमीभाव आहे आणि मग तुम्हाला 6,000 रुपये हमीभाव द्यायचा असेल तर मधला जो फरक आहे ते तुम्ही बोनस देणं अपेक्षित होतं. म्हणजे शेतकऱ्यांची अपेक्षा अशी होती की राज्य सरकार बोनस देईल आणि ह्या आश्वासनावर विश्वास ठेवून आता खुद्द पंतप्रधान आणि देवेंद्र फडणवीस सांगतायत त्याच्यामुळे आश्वासनावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन विकायचं टाळलं होतं, स्टॉक करून ठेवला होता. परंतु त्यांनी काही निवडणूक झाल्या, निकाल लागला, हे सत्तेवर आले त्याच्यानंतर ते बोनसचा काही विषयच काढला नाही आणि हे भावांतर योजना आम्ही लागू करू म्हणून ते जे सांगितलं होतं त्याची पण काही अंमलबजावणी केली नाही. उलट ते जे काही सोयाबीन कापसासाठी जे काही नुकसान भरपाई म्हणून जे पैसे दिलेले होते तेच भावांतर योजनेचे पैसे आहेत असे काहीतरी गोलमाल त्यांनी केला आणि एक जुमलाच तो ठरला. त्यामुळे भावांतर योजनेसाठी त्यांनी काही तरतूद केलेलीच नाही. आणि आता प्रॉब्लेम असा झाला की ह्यांनी काही जी काही तुटपुंजी खरेदी केली जी महाराष्ट्रामध्ये केली तशी मध्य प्रदेशमध्ये पण खरेदी केली आणि ते खरेदी केलेलं सोयाबीन आता सरकार स्वस्तात बाजारामध्ये आणते. त्याचा परिणाम काय होईल, आता सोयाबीनचे रेट आधी दबावात आहेत ते आणखी रेट पडतील. म्हणजे त्या खरेदीचा काही शेतकऱ्यांना फायदा झाला नाही, उलट त्या खरेदीचं शेतकऱ्यांना नुकसानच होणार आहे. ह्याच्यावर उपाय म्हणून भावांतर योजनाला लागू करणं हे ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगला उपाय आहे. कारण तेलबिया पिकांची खरेदी करून सरकार काय करणार, त्याच्यावर प्रक्रिया करून तेल निर्मिती करण्याचा उद्योग तर सरकारकडे नाहीये. त्याच्यामुळे सरकार असेच उद्योग करतं, आधी सरकारकडे शेतकऱ्यांकडनं खरेदी करायचं आणि ऐन हंगामातच तो विकून टाकायचा स्वस्तात आणि त्यांना ते विकताना काही बंधन नाही, त्या हमी भावानेच विकावं पाहिजे, त्या हमी भावापेक्षा कमी रेटने पण विकतात. ज्यावेळेस व्यापाऱ्यांना सरकारकडनं स्वस्तात माल मिळणार याची खात्री असते तेव्हा ते शेतकऱ्यांकडनं चांगला रेट देऊन कशाला माल खरेदी करतात. त्याच्यामुळे भावांतर योजना राबवणं हे अत्यंत गरजेचं होतं. मग ठीक आहे, आता ते इतके दिवस राबवलं नाही आणि आता तर हंगाम संपत आलेला आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालं हे तर वस्तुस्थिती आहे. आणि हे फक्त शेतकरीच बोलत नाहीयेत तर सत्ताधारी भाजपचे आमदार सुद्धा विधानसभेमध्ये त्यांनी हा विषय मांडलेला आहे. म्हणजे ज्या दिवशी बजेट सादर करायचं होतं त्याच्या काही तास आधीच भाजपच्या आमदारांनी ही मागणी लावून धरली होती की कांदा आणि सोयाबीनला भावांतर योजना लागू करा. तर बजेटमध्ये ह्याचा काहीतरी उल्लेख असेल किंवा बजेटमध्ये ह्याच्यासाठी काहीतरी ठोस तरतूद असेल अशा शेतकऱ्यांची अपेक्षा होती. त्याच्यावर अजित पवारांनी बोळा फिरवलाय. म्हणजे जसं कर्जमाफीचा त्यांनी उल्लेख केला नाही तसं भावांतरचाही काही उल्लेख केलेला नाही. तेव्हा ते भावांतरचं जे काही आता हे घोंगडं आहे याचाच विस्तार आणणार. सर, याच्यामध्ये तिसरी एक मागणी शेतकऱ्यांची अपेक्षा होती, त्याचं कारणही अर्थात भाजपनं आणि महायुतीनं ते जाहीरनाम्यातही ते आश्वासन दिलेलं होतं शेतकऱ्यांना की नमो सन्मान शेतकरी योजना जी आहे या योजनेचे वार्षिक 15,000 रुपये करू. तर म्हणजे दोन्ही योजनांचे मिळून पीएमचे आणि नमोचे. पण वास्तविक आणि त्याच्यासाठी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा घोषणा केली होती नागपूरच्या एका कार्यक्रमामध्ये. पण अशी अपेक्षा असतानाही याच्याबद्दल सुद्धा अर्थसंकल्पात अजित पवारांनी मौन बाळगलेलं आहे. तर हे नेमकं मिळणार आहेत की नाही शेतकऱ्यांना हा प्रश्न आहे. नाही, शेतकऱ्यांना मिळणार आहेत की नाही तर तरतूदच नाहीये. हो, त्याच्यामुळे आम्हाला तर काही लगेच मिळतील अशातलं काही शक्यता नाही. पण त्याच्यातला एक नैतिक गडबड काय आहे, मग तुम्हाला द्यायचे पैसे द्यायचे नव्हते मग घोषणा कशाला केली. एक वेळ ठीक आहे, जाहीरनाम्यामध्ये तुम्ही म्हणू शकता किंवा जाहीरनाम्यातली सगळी आश्वासनं पूर्ण करावीत असं काही बंधन नाहीये किंवा ते
5 वर्षाचा वेळ आहे. जसे आदित्य तटकरे म्हणले की बाबा हे जे काही लाडक्या बहिणींना पैसे वाढवून द्यायचे ते पहिल्याच वर्षी दिवस कुठं आम्ही म्हणलो होतो. हे जे काही जाहीरनाम्यातले आश्वासनं आहेत ती पूर्ण करण्यासाठी 5 वर्षाचा कालावधी आहे. म्हणजे आचारसंहिता लागू होण्याच्या 1 दिवस आधी पण करू शकतात. तांत्रिकदृष्ट्या 5 वर्ष म्हणजे तसे असतात. तर आता ज्यावेळेस PM किसानचा 19वा हप्ता पंतप्रधानांनी बिहारमधल्या भागलपूरमध्ये एक मोठा इव्हेंट करून वितरित केला, त्यावेळेस मग जे काही सगळे भाजप शासित राज्य होती तिथं मग जे मुख्यमंत्री आहेत किंवा महत्त्वाचे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा ह्या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावली. आणि असंच मग देवेंद्र फडणवीसांनी पण ऑनलाईन हजेरी लावली नागपूरमध्ये. आणि त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये घोषणा केली की बाबा हे केंद्राचे 6,000 रुपये, राज्य पण 6,000 रुपये देतात, असे 12,000 रुपये, आणि त्याच्यामध्ये आम्ही 3,000 रुपये आणखी ॲड करू, अशी घोषणा त्यांनी आत्ताच केली. नाही त्याला आता महिनासुद्धा पूर्ण झालेला नाही. तर ज्या अर्थी तुम्ही अर्थसंकल्पाच्या काही दिवस आधी अशी घोषणा करताय आणि पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून तुम्ही अशी घोषणा करताय, त्या अर्थी ही घोषणा लगेच त्याची अंमलबजावणी होईल असं अपेक्षित असतं ना. एकतर हे काही PM किसानची पण मागणी काही शेतकऱ्यांनी केलेली नव्हती, ते नमो सन्मानची पण शेतकऱ्यांनी केलेली नव्हती. हे आवळा देऊन कोळा काढण्याचा जो प्रकार आहे ते सरकारने स्वतःहूनच सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला पैसे देतो. आणि आता हे तुम्ही स्वतः घोषणा केलेली आहे की आम्ही 3,000 रुपये वाढवून देतोय, आणि अर्थसंकल्पामध्ये तुम्ही त्याच्याबद्दल काही उच्चार सुद्धा करत नाही, सुद्धा त्याच्याबद्दल उच्चारत नाही. म्हणजे हा तुमची नियत ठीक नाही हे याच्यावरून दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळणार की नाही, आता ज्यावेळेस त्यांना असं वाटेल की बाबा आता आपण देणं गरजेचं आहे, आता राजकीय गरज आहे, आता ती काय राजकीय गरज दिसत नाही. सर, आता ही शेतकऱ्यांबद्दलची योजनेबद्दल तुम्ही म्हणाल की नमूचं, दुसरी एक अपेक्षा महिलांना होती की आता आम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत, म्हणजे 1500चे 2100 होणार आहेत आणि ते अर्थसंकल्पात होणार आहेत. कारण त्याचं कारण असं होतं की विधानसभे निवडणुकांचे निकाल ज्यावेळेस समोर आले तेव्हापासूनच एक चर्चा होती की आत्ता तरतूद करता येणार नाहीये पण अर्थसंकल्पात तरतूद होणार आहे. पण ती पण तशी तरतूद करण्यात आलेली नाहीये. ते जे काही आहे ते चालू राहणार आहे असं दिसतंय, पण पुढे जे काही 2100 रुपये मिळणार होते 1500 ऐवजी ते काही मिळणार नाहीत असं दिसतंय. तर याच्या मागचं नेमकं ह्या दोन्ही योजना असतील किंवा लाभार्थी योजनांचं एकूण राजकारण यांचं काय चाललेलं आहे? नाही, आता हे एकतर हे नेते मध्य प्रदेशमधून योजना उचलली, म्हणजे महिलांना फुकट पैसे वाटायचे, त्याच्यामुळे मग आपल्याला निवडणुकीमध्ये यश मिळतं, हा तो फॉर्म्युला तो इथं वापरला आणि तो बऱ्यापैकी यशस्वी ठरला. मग त्यावेळेसच मग काँग्रेसने पण घोषणा केली होती की बा आम्ही पैसे वाढवून देऊ. मग त्याला काउंटर म्हणून यांनी सांगितलं की बाबा हे ज्यावेळेस सत्तेवर येतील त्यावेळेस वाढवून देईल, हे लबाडाचं आवतं नाही, आम्ही तर आता तुम्हाला 1500 रुपये दिलेत ना, आम्ही आणखी 600 रुपये त्याच्यामध्ये वाढू, म्हणजे 2100 रुपये देऊ. आणि मग त्याला भरघोस त्याला प्रतिसाद मिळाला, हे बहुमताने चांगल्या बहुमताने निवडून आले. आणि अजित पवारांनी बाकी आश्वासनाबद्दल काही बोलले नाहीत, परंतु अर्थसंकल्प सादर करताना सुरुवातीला त्यांनी त्या लाडक्या बहिणींचे आभार मानले की बाबा तुमच्या कृपेने आम्ही निवडून आलो आणि हे बजेट सादर करायची संधी मला मिळाली, असं त्यांचा एकंदर आशय होता. मग त्यात अशी आशा होती की बाबा मग हे 1500 रुपयाचं वाढवतील. ती आशा काही पूर्ण झालेली नाही. तर एक कारण असं आहे की बाबा राज्याची आर्थिक परिस्थिती आहे ती अत्यंत हालाकीची आहे, त्याच्यामुळं सरकारला शक्य नाही आहे, हे तर त्याच्यातलं गोष्ट आहेच. पण दुसरं हे आहे की आता काही राजकीय अपरिहार्यता नाही आहे. जसं मी आता सांगितलं, आदित्य तटकरेंनी सांगितलं, जे महिला बालविकास मंत्री आहेत ते सांगितलं की 5 वर्षाचा काळ आहे, 5 वर्षात ज्यावेळेस राजकीय निकट तयार होईल त्यावेळेस बघू. आणि एकंदर लाडक्या बहिणीचं जर तुम्ही बघितलं तर निवडणुकीवर डोळा ठेवून तुम्ही ही योजना जाहीर केली आणि त्यावेळेस कुठलेही निकष न पाळता केवळ ही महिला आहे एवढाच त्यांनी निकष ठेवला होता. आणि काही ठिकाणी तर महिलांच्या नावाने पुरुषांनी पण घोटाळे करून पैसे उचलले होते. त्यामुळे जे त्यांनी कशात बसत नव्हते अशा महिलांना पण तुम्ही पैसे दिले, ॲडव्हान्स हप्ते दिले 2-2, 3-3 महिन्याचे. आणि आता मात्र तुम्ही ते निकष जे आहेत त्याच्यात कठोर अंमलबजावणी करणार, त्यातनं मग बऱ्याच बहिणी त्याच्यातनं गाळल्या जाणार आहेत, ज्यांना इतर योजनांचा लाभ मिळतो ते पण त्याच्यातनं आपोआप गाळल्या जाणार आहेत. त्यामुळं ती जी काही रक्कम आहे ती अति कमी होणार आहे. सरकारचा उद्देश आहे की बाबा त्या लाडकी बहीण योजनेवर जो काही खर्च होतोय तो आणखी कमी करायला पाहिजे. आता तुम्ही मागच्या वर्षीची तरतूद बघितलं तर 46,000 कोटींची तरतूद केलेली होती आणि यावर्षी मात्र बजेटमध्ये ती 36,000 कोटी दिसते. आणखी 10,000 कोटी रुपये त्यांना पुरवणी मागण्यांमधून त्यांना उभे करायला लागतील. आणि हे जे त्यांनी सांगितलं होतं की 2100 रुपये आम्ही करणार आहेत, 2100 रुपये केले तर असा एक अंदाज आहे की बाबा 64,000 कोटी रुपये लागतील. तर 64,000 कोटी रुपयाची तरतूद करणं हे काय आता सरकारच्या आवाक्यात आता दिसत नाही. त्याच्यामुळे मग हे त्यांनी केलेलं नसतं. तर आता हे जे काही आता हे आहे, आता समजा लाडक्या बहिणींना हे 1,500 रुपये द्यायचे, शेतकऱ्यांना PM किसान नमो सन्मान म्हणून पैसे द्यायचे, ह्याच्यातलं सूत्र काय आहे की आम्ही
हे जे काही महत्त्वाचे समाज घटक आहेत, शेतकरी आहेत, महिला आहेत, तरुण आहेत, तर ह्यांना आम्ही काहीतरी फुकट पैसे द्यायचे आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी आम्हाला मतं द्यायची. तर हे देताना काय होतं की घी देखा लेकिन बडगा नाही देखा, अशा प्रकारची अवस्था होती. तर लाडक्या बहिणींना ज्यावेळेस तुम्ही इतके पैसे देताय, समजा 46,000 कोटी रुपयांची खर्च केला, आता 36,000 कोटी रुपयांची तरतूद केली, त्यावेळेस आता हे फुकटच पैसे वाटण्याचा प्रकार आहे ना. तर त्याच्यामध्ये त्या बहिणींसाठी किंवा ज्या महिलांसाठी जी काय जेंडर बजेट ज्याला म्हणतो किंवा ह्या समाज घटकांसाठी तुम्ही काय तरतूद केलेली आहे, त्याच्यासाठी ज्या आवश्यक तरतुदी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या बाजूला कपात केलेली आहे. म्हणजे त्या महिलांच्या आरोग्यासाठीच्या ज्या स्कीम आहेत त्याच्यामध्ये कपात केलेली आहे किंवा महिलांसाठी ज्या सगळ्या स्कीम तुम्ही काढून बघितल्या तर त्याच्या सगळ्यांमध्ये कपात केलेली दिसते. म्हणजे तुम्ही इकडं 1,500 रुपये देणार आणि इकडं त्यांच्या हे पैसे काढून घेणार, ते त्यांच्या वाट्याचे जे काही त्यांच्या हक्काचे जे पैसे होते ते तुम्ही काढून घेणार आणि त्यातले काय पैसे तुम्ही ह्यांना फुकट वाटणार, मग त्यांच्यावर उपकार केल्यासारखं ते दाखवणार. तेच गोष्ट शेतकऱ्यांबद्दलची आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवाल जो आला तर त्याच्यामध्ये अजित पवारांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी काय कौतुक केलं की बाबा शेती क्षेत्राचा जो विकास दर मागच्या वेळेस 3% आसपास होता तर तो आता एकदम 7.8% त्याच्या घरात गेलेला आहे आणि ही खूप मोठी कामगिरी आहे. आता शेती, उद्योग आणि सेवा हे 3 क्षेत्र महत्त्वाची असतात राज्याच्या अर्थकारणाचा जो गाडा आहे तो चालवण्याच्या दृष्टीने. तर सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्राची कामगिरी ही निराशाजनक आहे आणि त्या तुलनेत शेती क्षेत्राची कामगिरी ही खूपच आशादायक आहे आणि त्याच्यामुळे मग राज्याचा जो आर्थिक विकास दर आहे तो वाढला आणि देशाचा जो एकूण आर्थिक विकास दर असतो त्याच्या तुलनेमध्ये राज्याची कामगिरी चांगली आहे. ह्याचं सगळं श्रेय त्यांनी शेती क्षेत्राला दिले. आता हा शेती क्षेत्राचा विकास दर वाढण्यासाठी ह्याच्यात राज्य सरकारचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? मान्सून चांगला राहिला, चांगला पाऊस पडला, त्याच्यामुळे उत्पादन चांगलं राहिलं आणि त्याच्यामुळं हे कृषी क्षेत्राचा जो विकास दर आहे तो वाढल्याचं दिसतं. असं काही झालं का राज्य सरकारने काहीतरी महत्त्वाच्या स्कीम राबवल्या, जसं काय ते आता धनंजय मुंडेंनी जो काही घोटाळ्याचा आरोप आहे ही मूल्य साखळी योजना राबवली, त्याच्यामुळे मग कापूस सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये वाढ झाली, त्याच्यामुळे सगळं आबाद झाला, अशा प्रकारची काही परिस्थिती आहे का? तर अशी काही परिस्थिती नाही. त्यामुळे सरकार त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन नाही आहे, त्यामुळे सरकारला काही श्रेय घेता येणार नाही. पण त्याच ज्यावेळेस हे आपल्याला उत्पादनात वाढ दिसते त्याच वेळेस शेतकऱ्याला जे पैसे मिळतात त्याच्यातनं ते मात्र कमी झालेले दिसत आहेत. कारण केंद्र आणि राज्य सरकारची जी काही धोरणं आहेत ती पूर्णपणे शेतकरी विरोधी आहेत. त्याच्यामुळं त्याच्यातून जो परतावा मिळाला पाहिजे, म्हणजे थोडक्यात बाजारभाव मिळालेला नाही. 2-3 वर्षामध्ये जर तुम्ही सगळे प्रमुख शेतमाल काढले तर सगळ्या शेतमालाचे दर हे पडलेले दिसतात. तर ह्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. त्यामुळे एकीकडे तुम्ही इकडे कौतुक करताय की बाबा शेती क्षेत्राने आधार दिल्यामुळं राज्याचा आर्थिक विकास हा चांगल्या पद्धतीने झाला आहे आणि शेतीचा विकास दर वाढला आहे, पण दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं उत्पन्न मात्र कमी झालेलं आहे, त्याला बाजारभाव मिळत नाहीये. ही विसंगती तुम्ही कशी दूर करणार? ह्याचं उत्तर ह्या बजेटमधून अपेक्षित होतं ना, ते काही मिळालेलं नाही. त्याच्याऐवजी तुम्ही काय करताय? शेतीपुढचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत किंवा जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या ऐवजी हे खैरात करायचे की हे PM सन्मान, नंतर हे नमो महासन्मान. त्याच्यातनं काय होतं की बाबा आर्थिक सर्वेक्षण अहवाला जर तुम्ही बारकाईने वाचला तर त्याच्यामध्ये असं दिसतं की शेतीच्या संबंधात ज्या काही सगळ्या योजना होत्या त्याची तरतूद खूप कमी केलेली आहे. त्याच्यावरचा जो खर्च आहे तो खूप कमी केलेला आहे. त्याच्यामध्ये मग ठिबकचं अनुदान असू दे किंवा मागेल त्याला शेतकरी योजना असू दे, म्हणजे जे काही सौरपंप, ऊर्जा, जे काही योजना, जे काही शेतीशी संबंधित योजना आहेत त्या सगळ्यांच्या जर तरतुदी तुम्ही बघितल्या आणि त्याचे मागच्या वर्षीची जर कंपॅरिझन केलं, तुलना केली, तर त्याच्यामध्ये खूप पटीने त्याच्यामध्ये घट झालेली दिसते. म्हणजे एका बाजूला तुम्ही शेतकऱ्यांसाठी जे काही अनुदान योजना आहेत त्याच्यावरती हात मारले आणि दुसऱ्या बाजूला हे तुम्ही 12,000चं 15,000 रुपये करणार म्हणून सांगितलं, ते आश्वासन पूर्ण करत नाहीये. आणि हे पैसे मग तुम्ही कशासाठी वापरले? ते अर्थात लाडक्या बहिणी योजनेसाठी वापरले. म्हणजे तुम्ही इकडली टोपी फिरून तिकडे हे करताय आणि महिलांसाठी ज्या मूलभूत योजना असतील किंवा शेतकऱ्यांसाठी ज्या मूलभूत योजना असतील त्याच्यामधलेच पैसे काढून तुम्ही आपला संसार चालवतोय आणि त्यातले काही तुटपुंजे जे पैसे आहेत ते तुम्ही फुकट खैरात म्हणून वाटतंय आणि मग आम्ही यांच्यासाठी यावं केलं आणि त्यावं केलं अशी फुशारक्या मारतोय. त्यामुळे हे काय फुकट पैसे जे देणं आहे ना ह्याच्यातनं काही साध्य होणार नाही. त्यामुळे ह्याच्यातलं जे काही राजकारण आहे हे आवळा देऊन कोळा काढण्याचं राजकारण आहे आणि हे राजकारण शेवटी मग शेती क्षेत्राला आणखीच गाळात नेणार आहे. त्याचप्रमाणे महिला आहेत किंवा आरोग्य क्षेत्र आहे, शिक्षणावरचा खर्च किती कमी केलेला आहे, आरोग्यावरचा खर्च कमी केलेला आहे. त्यामुळे ज्या गोष्टींवरती खर्च करणं अपेक्षित आहे त्याच्यावर तुम्ही खर्च करत नाही आणि ज्या गोष्टी तुम्हाला फक्त राजकीय लाभ त्याच्यातनं दिसतोय त्या तुम्ही फुकट वाटपाची योजना सुरू करताय. तर ह्या सगळ्याचाच फेरविचार करण्याची गरज आहे. सर, आता याच्यामध्ये एक प्रश्न असा निर्माण होतोय की ठीक आहे, आता आपण सांगितले की ह्या अपेक्षा होत्या, ह्या पूर्ण झालेल्या नाही आहेत, पण अर्थसंकल्पात काही गोष्टी का होत नाहीत त्या सकारात्मक असतीलच ना किमान. आणि त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा की मग असतील
आहेत, तर मग त्या शेतकऱ्यांसाठीच्या कोणत्या महत्वाच्या घोषणा तरतुदी ह्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या आहेत? ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे द्यायचं राहिलेलं आहे की बाबा हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये आश्वासन देऊन सुद्धा आणि खुद्द आताचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी शब्द देऊन सुद्धा अजित पवारांनी ह्याच्याबद्दल काहीच का केलं नाही. ह्याचं स्पष्ट उत्तर म्हणजे पैशाचं सॉंग आणता येत नाही. कारण कालचं जे बजेट बघितलं त्याच्यातले 2-3 आकडे खूप महत्वाचे आहेत. एक म्हणजे राज्याची वित्तीय तूट 1,36,000 कोटींच्या घरात आहे. दुसरं महसुली तूट आहे 45,000 कोटी रुपये आहे. आणि राज्यावर जो कर्जाचा बोजा आहे तो 9.32 लाख कोटी रुपये आहे. अशी जर स्थिती असेल तर तुमच्याकडे पैसे कुठे आहेत? मग तुम्ही अशाच आता जे म्हणले की इकडून हात मार तिकडून हात मार, शेतीसाठी जे तरतुदी आहे त्याच्यावरती हात मार, महिलांसाठी तरतुदी त्याच्यावरती हात मार, आणि असे करून तुम्ही पैसे काढताय आणि कसा तरी संसार चालवताय. आणि सगळ्यात ह्याच्यातनं करता काय, तुम्ही कर्ज काढताय. आता लाडकी बहीण योजनेवरती ज्यावेळेस टीका झाली अर्थतज्ञांकडून त्यावेळेस सत्ताधाऱ्यांचं म्हणणं काय होतं की हे पैसे शेवटी त्या गरीब महिलांच्या हातात जाणार आहेत आणि त्या महिला शेवटी त्या चांगल्या कारणासाठीच खर्च करतील, ते काय पुरुषांसारखं नाहीये. त्याच्यामुळे शेवटी हे सगळे पैसे इकॉनॉमीमध्येच येणार आहेत, व्यवस्थेमध्येच फिरणार आहेत आणि त्याच्यामुळे मग क्रयशक्ती वाढेल, मागणी वाढेल आणि त्याचा एकंदर इकॉनॉमीला फायदा होईल. अशा प्रकारचं समर्थन त्यांनी केलं. पण हे पैसे तुम्ही बाजारातून कर्ज काढून याची तरतूद करताय. हे जे काय तुम्ही 46,000 कोटींची तरतूद केली ते तुम्ही बाजारातून कर्ज काढले त्याच्यासाठी. मग जर तुमचा हेतू जर बाजारामध्ये क्रयशक्ती वाढवण्याचा आहे म्हणजे त्या महिलांनी ते पैसे खर्च करावे, पण तुम्ही बाजारातले ते पैसे काढून घेताय ना, त्याच्यामुळे महागाई परत वाढणार. बाजारात जर तेवढ्या पैशाचा तुटवडा असेल तर त्याचा सरळ अर्थ आहे की महागाई वाढणार. महागाई वाढली म्हणजे त्या तुमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पाहते मीठ मिरची साखरेपासून त्यांचे काही जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत रोजच्या संसारासाठी लागणार त्या सगळ्या गोष्टी महाग होणार आहेत, तर त्यांचा खर्च आणखी वाढणार आहे. मग आता ह्या बहिणींना 1,500 रुपये देऊन आपण त्यांचा फायदा करून घेतोय का त्यांना तोट्याच्या ह्याच्यात ढकलतोय ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं अशी जर आर्थिक स्थिती असेल तर जास्त काही करता येत नाही. त्याच्यामुळे हे काय आश्वासनं त्यांनी पूर्ण करण्याची त्यांची काय आता क्षमता दिसत नाही. दुसरं तुम्ही प्रश्न विचारला की मग हे सगळं निगेटिव्हच आहे का, पॉझिटिव्ह काही नाहीच आहे का, तर पॉझिटिव्ह असतंच. म्हणजे दर बजेटमध्ये काही ना काही चांगल्या गोष्टी असतातच आणि ह्या बजेटमध्ये पण चांगल्या गोष्टी आहेतच. त्याच्यात नाविन्यपूर्ण काही नाही. ज्या योजना वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत त्याच्यातच तुम्ही मागच्या पानावरून पुढं, पण त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी काय आहेतच. त्यातले ह्या बजेटमधली सगळ्यात चांगली गोष्ट जर म्हणून आपण बघितलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याला एक त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. आता त्यांनी काय सांगितलं की बाबा 50,000 शेतकऱ्यांना आम्ही 2 वर्षासाठी त्यांचं 1,00,000 एकर शेतीवरती आम्ही हा AI चा प्रोजेक्ट राबवणार आहे आणि त्यासाठी 500 कोटी रुपयांची आम्ही तरतूद केली. तर 2 वर्षासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद ही काही खूप मोठी नाही, परंतु ह्या निमित्ताने बजेटमध्ये ज्यावेळेस आपण AI सारख्या क्षेत्राचा उल्लेख करतो आणि त्यासाठी ठोस योजना जाहीर करतो, त्याची तरतूद कमी असली तरी त्याला एक तरतूद जाहीर करतो, त्यावेळेस राज्याच्या धोरणाच्या केंद्रस्थानी हा विषय आलेला आहे, हे एस्टॅब्लिश होत होतं. त्याच्यामुळे इथून पुढे शेती क्षेत्राचा ज्यावेळेस विचार होईल त्यावेळेस AI हे केंद्रस्थानी असेल. त्या अर्थाने त्याचा एक सिग्निफिकन्स आहे. आणि बारामतीमध्ये जो काही AI चा प्रोजेक्ट यशस्वी झालेला आहे म्हणजे पायलट प्रोजेक्ट, तर त्या अनुषंगाने मग त्याचा विस्तार होण्यासाठी ह्या सगळ्याची मदत होऊ शकते. अर्थात बारामतीमधला ऊस शेतीचा AI प्रोजेक्ट म्हणजेच राज्याचं AI शेतीचं धोरण असं गल्लत करता कामा नये. कारण प्रत्येक पिकाचं डायनामिक्स वेगळं आहे. जे ऊसासाठी चालेल तेच कोरडवाहू शेतीसाठी चालणार नाही, ते बाकीच्या गोष्टींसाठी चालणार नाही. त्यामुळे पीक निहायचं वेगळं हे करावं लागेल. आणि हा पायलट प्रोजेक्ट आहे. ज्यावेळेस आपण धोरण ठरवतो त्यावेळेस फक्त पिकं नाहीत तर एकंदर शेती पद्धती, पीक पद्धती, एकंदर पायाभूत सुविधा ह्या सगळ्यांचा विचार करून मग त्याच्यामध्ये AI चा कसा वापर करता येईल, तर ह्याच्यामध्ये खूप ठोस काम करण्याची गरज आहे. परंतु या निमित्ताने हा विषय जरी केंद्रस्थानी आले त्याच्याबद्दल राज्य सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे. दुसरं त्यांनी सांगितलं की जे काय आता गावामध्ये शेतरस्ते आणि पाणंद रस्त्याचा एक विषय आहे, त्याच्यासाठी त्यांनी एक नवीन स्कीम आणली. म्हणजे ऑलरेडी त्यासाठी स्कीम चालू आहेत, पण त्यांनी आता एक नवीन स्कीम त्यासाठी जाहीर केली की बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजना, त्यासाठी त्यांनी तरतूद केलेली आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की बाबा पोखरा जो प्रोजेक्ट आहे त्या पोखराच्या दुसऱ्या टप्प्याचं जे काही कामकाज आहे त्याच्या चालना देण्यासाठी त्यांनी 351 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. कालवे सुधारणांसाठी 5,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. एक तालुका एक बाजार समिती असं देखील धोरण त्यांनी सांगितलेलं आहे. ते स्तुत्य आहे. त्याची अंमलबजावणी कशी होईल हा पुढचा तपशिलाचा भाग आहे. त्याचबरोबर गाव तेथे स्वयंचलित हवामान केंद्र म्हणजे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन हे पण एक चांगली कल्पना आहे. जलयुक्त शिवारचं पुढच्या टप्प्यासाठी 4,000 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत. जलयुक्त शिवारचं अंमलबजावणी ते कितपत शास्त्रीय आहे, त्याला खरोखरच
जलसंधारणासाठी किंवा पाण्याचे लेवल वाढण्यासाठी उपयोग झाला का त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचं जास्त प्रमाण आहे, त्याचं एकंदर मूल्यमापन ऑलरेडी झालेलं आहे. परंतु त्याच्यातला चुका टाळून दुसरा टप्पा राबवणं अपेक्षित आहे. तर ते कसं राबवतील हा शेवटी अंमलबजावणीचा विषय आहे. त्याच्याबद्दल काही फारसं सकारात्मक चित्र दिसत नाही आहे. परंतु यांनी 4,000 कोटी रुपयांची तरतूद केली, ह्याच्यातली उल्लेखनीय बाब आहे. सगळ्यात महत्त्वाची तरतूद म्हणजे बांबू लागवड प्रकल्पासाठी सुमारे 4,000 कोटी रुपयांची तरतूद त्यांनी केलेली. ह्याची काय बांबू लागवडीचं आहे ना, हे पण एक आता एक काय म्हणतात त्याला, त्याच्यातला शेतकऱ्यांनी बांबू लागवड केली, त्यानंतर त्याची प्रक्रिया आणि बाजारपेठ हे महत्त्वाचे विषय. ह्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही. बांबू जर एवढं प्रॉफिटेबल पीक असतं तर आतापर्यंत शेतकऱ्यांनी लावलं नसतं का? आता बीटी कॉटनचा विषय आहे, किंवा बीटी कॉटन ज्यावेळेस पहिल्यांदा आलं त्या बंदी होती त्याला. बंदी असताना पण आता शेतकऱ्यांनी ते अडॉप्ट केलं ना. शेतकरी अडाणी आहेत का? त्यांना ज्यावेळेस कळतं की बाबा ह्या पिकामधून आपल्याला पैसे मिळतात, त्यावेळेस तुम्ही त्याचं एक्सटेन्शन करा, त्याला स्कीम राबवा, त्याला अनुदान द्या, अगर न द्या, शेतकरी ते आपोआप अडॉप्ट करतो. बांबू जर एवढं प्रॉफिटेबल पीक असेल तर आतापर्यंत अडॉप्ट झालं असतं ना. तर ते का होत नाही, याच्यातल्या अडचणींवरती काम करणं अपेक्षित होतं. तुम्ही इतके वेळा 10 वर्षापासून मी हे ऐकतोय बांबू मिशन आहे, आणि नितीन गडकरी तेव्हापासून सांगतो, जे ज्यावेळेस ते विरोधी पक्षात होते तेव्हापासून ते सांगतात किंवा बांबूला हे कसं इतकं महत्त्वाचं पीक आहे की ज्याला ऑलरेडी त्याची बाजारपेठ तयार झालेली आहे. आता फक्त शेतकऱ्यांनी ते बांबू लावणं एवढंच ते काम करण्याचं अपेक्षित आहे. तर असं असून पण बांबूचं शेतकऱ्यांनी स्वीकार का केलेला नाही, तर ह्याच्या मुळात जाण्याची गरज आहे. हे तुम्ही कुठल्या तुमच्या राजकीय कार्यकर्त्यांना पोचण्यासाठी, तुमच्या पुढाऱ्यांना पोचण्यासाठी म्हणून जर या स्कीमचा वापर करत असाल तर शेवटी ते शेतकऱ्यांची फसवणूक ठरण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात खोलामध्ये उतरून काम करण्याची गरज आहे. किंवा बांबू लागवड जर महाराष्ट्रामध्ये यशस्वी करायची असेल तर त्यातले जे काही अडथळे आहेत त्याच्यावरती मात करण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे, ह्याच्यावरती काम जर झालं तर ह्याचा उपयोग होईल 4,000 कोटी रुपये खर्च करून. नाहीतर मग आपण बघितलं धनंजय मुंडेच्या काळामध्ये आपण जे काही मूल्य साखळी योजना राबवली, ते उपक्रम होता, हेतू खूप चांगला होता, परंतु तुम्ही फक्त पैसे काढण्यासाठी म्हणून जर त्याचा वापर केला तर त्याची काय वाट लागते हे आपण अनुभवलेलं आहे. तसंच ह्या बांबू शेतीचं होणे अशी आपण आशा करूया. त्याबरोबर नदीजोड प्रकल्पासाठी तत्वतः मान्यता दिलेली आहे. एकीकडे आता पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणतात की नदीजोड प्रकल्प हा पर्यावरणासाठी हानिकारक आहे, परंतु आता पर्याय नाही असं ते म्हणतात. आणि दुसरीकडे आता ह्यांनी नदीजोड प्रकल्पासाठी तत्वतः मान्यता दिली. आता ह्याच्यामध्ये तत्वतः मान्यता देण्यात हे काय फारसं काय त्याच्यामधून साध्य होत नाही. आणि हा नदीजोड प्रकल्प राबवायचा तर हा पर्यावरणासाठी घातक आहे की नाही हा एक चर्चेचा मुद्दा आहे, आणि त्याच्यावरती निर्णय घेणं आवश्यक आहे. आणि तो कितपत शास्त्रीय आहे, अशास्त्रीय आहे, त्याचे दुष्परिणाम काय आहेत, हे काही पॉकेटला फायदा होऊन इतर पॉकेटचं काही नुकसान होणार असेल तर त्या फायदा तोट्याचं गणित पण बघितलं पाहिजे. जसा पर्यावरणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे, त्याच्यात भूगोलाचा मुद्दा महत्त्वाचा आहे, विज्ञानाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये नदीजोड प्रकल्प राबवण्यासाठी खूप मोठ्या पैशाची गरज आहे. तेवढी तुमची ऐपत आहे का आता, तर ती नाही. त्याच्यामुळे मग हे तत्वतः मान्यता देणं हे सोपा उपाय आहे. त्याचबरोबर स्मार्ट आणि मॅग्नेट प्रकल्प चालू ठेवण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे, ही चांगली घोषणा आहे. घरकुल निधीमध्ये 50,000 रुपयांची वाढ केली, ही ग्रामीण भागातल्या नागरिकांसाठी महत्त्वाची योजना आहे. हे सांगितलं की आता उमेद मॉल म्हणजे जे काही महिला बचत गट आहेत ते जे काही वस्तू तयार करतात त्यांना एक बाजारपेठ निर्माण करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक उमेद मॉल आम्ही बांधणार अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली होती. तर त्याचा पहिला टप्पा म्हणून 10 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये असे मॉल बांधणार आहेत. त्यामुळे 10 जिल्ह्यांसाठी 150 कोटींची तरतूद केलेली आहे. म्हणजे एका जिल्ह्याला साधारण 15 कोटी रुपये मिळतील. तरी पण चांगली घोषणा आहे. विदर्भामध्ये ॲग्री लॉजिस्टिक हब उभारणार ही पण महत्त्वाची घोषणा आहे. आणि मराठवाडा वॉटर ग्रीड, गोदावरी पुनर्भरण हे तर नेहमीचे विषय आहेत. आणि मला असं वाटतं की बाबा ही पुढचे 50 वर्ष हे विषय चालू राहतील. कारण त्याच्यासाठी एक तर त्याचं जे काही शास्त्र आहे ते कुठल्या शास्त्रात बसतंय ह्याचं काही त्यांनी उत्तर दिलेलं नाही. त्यासाठी मी आता जसं म्हणजे जितके पैसे लागणार आहेत तेवढे तर ते करणार आहेत का, तर आता ह्यांना लाडक्या बहिणीला 600 रुपये वाढून देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही, आणि मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी पैसे येतील, याला दिवा स्वप्न आहे. ठीक आहे, पण ह्या गोष्टी आहेत याला आपण सकारात्मक गोष्टी असं आपण म्हणू शकतो. पण आता ह्याच्यामध्ये गडबड काय होते, आता अर्थमंत्री भाषण करतात आणि लगेच त्याचं बातम्या येतात, लगेचच ब्रेकिंग ते डॉक्युमेंट वाचणं गरजेचं असतं. आणि ते जसं म्हणतात की बाबा डेव्हिल लाईज इन द डिटेल्स, खरा सैतान जो आहे तो तपशिलात लपलेला असतो. आता अर्थमंत्र्यांनी काय सांगितलं की स्मार्ट प्रकल्प हा किती गरजेचा आहे, म्हणजे शेतकऱ्यांना बाजारपेठेचा ऍक्सेस मिळवून देण्यासाठी किंवा प्रक्रिया असतील आणि मूल्य साखळी असतील
ह्या सगळ्या गोष्टीसाठी जे काही करायचं आहे तर ते सगळं त्या स्मार्टमध्ये आपण करणार आहे. त्यासाठी हा खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. त्यासाठी जागतिक बँकेने कर्ज दिलेलं आहे. तर या स्मार्ट प्रकल्पासाठी आम्ही 2100 कोटी रुपयांचा खर्च करून हा प्रकल्प ह्या वर्षी पण आम्ही राबवणार. लगेच बातम्या काय सुरू झाल्या, स्मार्ट प्रकल्पासाठी 2100 कोटी रुपयाची तरतूद. अरे ही तरतूद का 2100 कोटी रुपयाची ह्या बजेटमध्ये नाही. हा स्मार्ट प्रकल्प हा 5-6 वर्षाचा प्रकल्प आहे आणि त्या 5-6 वर्षासाठी मिळून ती 2100 कोटी तरतूद आहे. आता प्रकल्प सुरू होऊन झाले 4 वर्ष. तर 4 वर्षामध्ये ह्याच्यासाठी प्रत्यक्षात पैसे किती खर्च केले तर 642 कोटी रुपये खर्च केले फक्त. आणि ते उरलेले जे काही पैसे आहेत ते पुढच्या 2 वर्षामध्ये मिळून ते खर्च होणं अपेक्षित आहे. तर आता नाही 642 कोटी रुपये मंजूर झाले, त्याच्यात पूर्ण पैसे खर्च झालेलेच नाही आहेत, थोडेफार शिल्लक आहेत. आता 2100 कोटी रुपये खर्च करण्यासाठी किती वेळ लागेल. बातम्या मात्र काय येतात 2100 की बजेटमध्ये स्मार्ट प्रकल्पासाठी 2100 कोटी रुपये, बजेटमध्ये मॅग्नेट प्रकल्पासाठी 2100 कोटी रुपये. हे मॅग्नेट आणि स्मार्ट प्रकल्प आहेत, हे अत्यंत आवश्यक प्रकल्प आहेत आणि परंतु ते काही ह्या बजेटमध्ये सादर झालेले नाही आहेत. तर हे मागचे 4-5 वर्ष चालू आहेत आणि त्या 4-5 वर्षाची मिळून ही रक्कम आहे 2100 कोटी रुपये. तर हे शेवटी परसेप्शनचा विषय आणि असं परसेप्शन तयार होणं हे सत्ताधाऱ्यांना पाहिजेच असतं. ही आपली जबाबदारी किंवा त्याच्यातलं जे काही तपशील आहेत आणि खरं खोटं काय हे बघून लोकांना सांगितलं पाहिजे. सर, आता तुम्ही जसं म्हणालात की मॅग्नेट असेल, स्मार्ट असेल किंवा या बाकीचे जे काही योजना असतील त्यासाठीच्या तरतुदी असतील, हे सगळं करण्यात आलेलं आहे. आता सत्ताधाऱ्यांचं हे सांगूनच असा दावा आहे की बाबा हा अर्थसंकल्प म्हणजे फारच उत्तम आहे शेतकऱ्यांसाठी, त्याच्यासाठी खूप मोठ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत, पण तुम्ही मात्र त्याच्यावर टीकाच करतायत. तर हे टीकेचं कारण नेमकं काय आहे? नाही, आता कुठलं पण बजेट असलं ना आपण हे 2 मते देऊ शकतो कधी पण. सत्ताधारी काय म्हणतील की हे विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राने टाकलेलं एक पाऊल आहे आणि ह्याच्यातून शेती क्षेत्राला आणि बळीराजाला कोट कल्याण होणार आहे अशा प्रकारे तरतुदी आम्ही केलेलं आहे. विरोधी पक्षाची प्रतिक्रिया काय असते किंवा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहे. ह्या ठोकळेबाज प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन बजेटचं जर विश्लेषण केलं तर शेवटी बजेट म्हणजे काय, शेवटी उत्पन्न आणि खर्चाचा ताळेबंद आहे ना. ह्याच्यातलं धोरणात्मक मुद्दे आपण सोडून देऊ, कारण धोरणात्मक मुद्दे या बजेटमध्ये आलेलेच नाही आहेत काय, की राज्याची अर्थव्यवस्था आपल्याला कुठल्या दिशेने न्यायची पुढं, त्यासाठी काय काय आव्हानं आहेत आणि ती आव्हानं पूर्ण करण्यासाठी आपली दिशा काय असणार आहे ह्याची तर काही चर्चाच नाही आहे. म्हणजे अर्थमंत्री फक्त मग ह्या योजनेसाठी इतके पैसे दिले, ह्या योजनेसाठी इतके पैसे दिले आणि शेतकऱ्यांचा विषय आला की त्या शेतीच्या कवितेच्या काही ओळी, लाडक्या बहिणीच्या आल्या की त्यांच्या काही ओळी, ते पण कोण लिहून देतो त्यांचा एकदा शोध घेतला पाहिजे, त्यांचा कॉपीरायटर कोण आहे माहिती आहे किमान, तर ते त्यांना काहीतरी कल्पक तरी ओळी सुचवल्या असते पुढच्या बजेटच्या वेळेस. आता 11 बजेट त्यांनी सादर केले, 11 बजेटमधल्या यांच्या काव्यात्मक ओळी काढल्या तर तिथे सेम आहे. पैशाचं दारिद्र्य तिथे कल्पना दारिद्र्य पण आहे, ठीक आहे, तो वेगळा विषय. तर आता ह्या बजेटचं एकंदर आकारमान किती आहे तर 6 लाख कोटी रुपयांचं हे एकंदर या घरातले बजेट आहे. तर शेती क्षेत्राच्या वाट्याला तुम्ही म्हणता ना शेती क्षेत्राचं कोट कल्याण होईल, तर शेती क्षेत्राच्या वाट्यासाठी किती खर्च आलेला आहे, म्हणजे किती प्रस्तावित आहे खर्च, तर साधारण 9,700 कोटी रुपये. म्हणजे हा किती टक्के आहे, 1.6% रुपये तुम्ही खर्च प्रस्तावित केलेला आहे एकूण अर्थसंकल्प. म्हणजे एकूण अर्थसंकल्प म्हणजे 6 लाख कोटी रुपयांचा आहे, त्याच्यामधले 9,700 कोटी रुपये म्हणजे 1.6% पैसे तुम्ही शेती क्षेत्रासाठी खर्च करण्याचा प्रस्तावित आहे. आणि आर्थिक सर्वेक्षण अहवालात आपण बघितलं की बाबा जितके पैसे आपण प्रस्तावित करतो तितकी पण आपली खर्च करण्याची क्षमता नाही आहे, कारण आता तुमच्याकडे पैसे नाही आहेत. आपण बघितलं आर्थिक तूट काय आहे, वित्तीय तूट काय आहे, त्याच्यामुळे मग सरकार शेवटी काय म्हणते की तुम्ही 30% कपात लागू केली. म्हणजे तुमच्या विभागाला समजा तुमचा कृषी विभाग आहे, कृषी विभागाला समजा 100 रुपयाची तरतूद केलेली आहे, पण आता आम्ही सांगतो की तुम्ही त्याच्यातले फक्त 70 रुपये वापरायचे, 30 रुपये वापरायचे नाहीत, म्हणजे आम्ही तुम्हाला 70 रुपये देणार. म्हणजे बजेटमध्ये जरी 9,700 कोटी रुपयाची तरतूद असली तरी हे शेवटी यांना खर्च आणि उत्पन्नाचा मेळ घालण्यासाठी आणखी किती कपात करावी लागते हे आपल्याला येत्या काळात दिसेल. त्याच्यामुळे 9,700 कोटी रुपये पण पूर्ण खर्च होणार नाहीच आहेत. त्याच्यामुळे मग इतकी तुटपुंजी रक्कम जर तुम्ही त्याच्यासाठी खर्च करत असाल तर तुम्ही आहे त्या स्कीम पुढे चालवण्याशिवाय नवीन काही ह्याच्यातनं करू शकत नाही. आणि हे जर असेल तर मग तुम्ही काहीतरी क्रांतिकारक करतोय असं कसं काय म्हणू शकता. एक त्यांनी केलं की बाबा आपल्या नेहमीच्या पठाडीच्या बाहेर जाऊन काहीतरी साहस वगैरे करायचा काही प्रयत्न केलेला नाही, आहे ती गाडी नीट ढकलायची एवढं त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आता हे जे प्रख्यात अर्थतज्ञ आहेत नीरज हातेकर, त्याच्यावरती खूप त्यांनी तुरतुरीत टिप्पणी केलेली आहे त्यांची फेसबुक पोस्टमध्ये, तेच मी तुम्हाला वाचून दाखवतो. आजचे महाराष्ट्राचं बजेट म्हणजे जुन्याच रस्त्यावर चालणारी जुनी गाडी, ड्रायव्हर पण जुन्याच काळचा. अजित 11 बजेट सादर केलं. अनुभवी
नेहमीच्या रस्त्यावर नीट चालवणारा, पण काळ बदलला, आव्हाने बदलली, जुना रस्ता आता दूर नाही नेणार, वेगळी वाट शोधायला हवी. पण हा ड्रायव्हर नवीन वळणे नवे रस्ते शोधतच नाही. जरा वेगळा विचार करून खूप काही करता आलं असतं, पण संधी हुकली. ओल्ड वाईन इन ओल्ड बॉटल. खरे तर वॉर्म फ्लॅट बिअर असं म्हणणं अधिक चपखल. म्हणजे कसं, एकदम उन्हाळ्यात आदल्या दिवशी अंगणात अर्धवट पिऊन सोडून दिलेली बिअर दुसऱ्या दिवशी दुपारी पिताना कसं वाटेल, तसंच वाटतं दादांचं भाषण ऐकताना. म्हणजे आता हे अशा प्रकारचं जर हे असेल तर मग आपण ह्याच्याकडनं आणखी काय अपेक्षा करणार आहे. बरोबर. त्याच्यामुळं हे जे आपण म्हणतो की बाबा टीका आपण करतो, तर टीका त्याच्याबद्दल नाही, तर शेती क्षेत्राचा विचार करताना आता जी काही प्रमुख भेडसावणारी आव्हानं आहेत त्याला तुम्ही ॲड्रेस करण्यासाठी काय करता, याची दिशा याच्यातनं काही मिळते का, तर ती काही मिळत नाही. म्हणजे आता शेती क्षेत्रासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान कुठलं आहे आता, तर क्लायमेट चेंज, वातावरणातील बदल. तर क्लायमेट चेंज हा उल्लेख सुद्धा या भाषणामध्ये नाही आहे. म्हणजे आधीच्या भाषणामध्ये किमान लाजेकाजे खातर किंवा तोंडी लावण्यापुरतं तरी उल्लेख असायचे, ह्याच्यामध्ये उल्लेखच नाही. आता क्लायमेट चेंजसारख्या समस्येचं जर गांभीर्य तुम्हाला लक्षात येत नसेल तर मग ह्याच्यातनं पुढं कसं होणार. म्हणजे आता ह्याच्यात असं असतं की बाबा मग क्लायमेट चेंज, मग असं एखादं संकट असेल तर ह्याच्यावर आपला रिस्पॉन्स काय असतो. एक स्कीम आहे ना, म्हणजे पोखराची स्कीम आहे, ती क्लायमेट चेंजसाठी आहे. हे अनेक अधिकाऱ्यांना सुद्धा माहीत नाही. त्यांना असं वाटतं की पोखरा म्हणजे पोखराचं नाव पण त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प असं केलंय. पण हे पोखरा काय आहे, हे प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर, म्हणजे क्लायमेट चेंजला सामोरं जाण्यासाठी कशा प्रकारे शेती पद्धती पाहिजे ह्याच्यासाठीचा हा प्रकल्प आहे. बरोबर. आता अधिकाऱ्यांना पण माहीत नाही, शेतकऱ्यांचा तर लांबच राहिले किंवा हा प्रकल्प आहे हा डेडिकेटेडली क्लायमेट चेंजसाठीचा आहे. त्यासाठी तुम्ही 350 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये. आणि पोखरात ज्या कारणासाठी काढलेली आहे तर उद्देश याच्यातनं साध्य होतोय का, तर तो होत नाही. इथे जर आपण पोखराचं मूल्यमापन करण्यासाठी आपण एक स्वतंत्र एपिसोड करू, याचं काय अपेक्षित होतं आणि काय आहे. पण आता हे जे काही प्रोजेक्ट आहेत ना, पोखरा असू दे, स्मार्ट असू दे, मॅग्नेट असू दे, त्याच्या आधी एक एशियन डेव्हलपमेंट बँकेचा एक प्रोजेक्ट होता, त्याच्या आधी केमचा एक प्रोजेक्ट होता. आता हे सगळे जे प्रोजेक्ट आहेत ना, हे वर्ल्ड बँकेकडनं किंवा एशियन डेव्हलपमेंट बँक अशा या बाहेरच्या ज्या वित्तीय संस्था असतात त्या स्पॉन्सर करत असतात किंवा त्याच्यासाठी कर्ज देत असतात. आणि जे कर्ज स्वस्त कर्ज वाटतं कारण ते कमी व्याजदराने दिलेलं असतं, परंतु शेवटी ते फेडावं लागतंच. बरोबर. तर ह्या सगळ्यांचं एक स्ट्रक्चर झालेलं आहे. ह्याच्यामध्ये एक नेक्सस आहे. सरकारी अधिकारी, हे जागतिक बँक किंवा हे एडीबीचे कन्सल्टंट, म्हणजे जागतिक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कन्सल्टंट, आणि हे पुरवठादार म्हणजे कंत्राटदार, ह्यांचं एक युती तयार झालेली आहे. आणि त्यातनं मग फक्त पैशाचं वाटप आपापसात करून घ्यायचं. म्हणजे मूळ उद्देश आहे, मूळ उद्देश काय आहे स्मार्टचा किंवा मॅग्नेटचा किंवा मूल्यसाखळी विकसित करणं आणि बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांना ॲक्सेस मिळून त्यांना त्यांच्या शेतमालाचा चांगला भाव मिळवून देणं. हा याच्यातनं साध्य होतोय का, तर ते काय होत नाही. ह्या पोखराचा उद्देश काय आहे की क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर, त्यासाठी मग कुठल्या व्हरायटीज किती डेव्हलप केल्या किंवा शेती पद्धतीमध्ये काय बदल केले आणि त्याचा शेतकऱ्यांनी अवलंब करून याच्यात काय फायदा झाला, हेच निकष पाहिजेत ना. तर हे निकष राहतात बाजूला. बरोबर. आणि मग एक जागतिक दर्जाचं एक नाटक सुरू होतं यांचं. नाटक मी ह्या नाट्य अर्थाने म्हणतो. किंवा ह्याचे सगळे पात्र जे असतात ती पात्र एकदम आपली भूमिका चोख बजावतात. त्याच्यासाठी जे पैसे खर्च करतात, त्याचं जे प्रेझेंटेशन असतं, त्याचे जे ऑडिट असतं, हे सगळं व्यवस्थित सगळं पार पाडलं जातं. परंतु हा जो मूळ ह्याच्यातला जो केंद्रस्थानी असलेला घटक असतो जो शेतकरी, त्याच्या पदार्थ मात्र काही फरक पडत नाही. म्हणजे हे जागतिक बँक असू दे किंवा एडीबी सारख्या वित्तीय संस्था असू दे, ह्या वित्तीय संस्थांनी इथल्या सरकारी अधिकाऱ्यांसाठी चालवलेली योजना असे स्वरूप प्राप्त होतं. त्यामुळं अशा प्रकारच्या आता ह्या बजेटमध्ये सरकार स्वतःहून जे काही खर्च करणार आहे ते तर आपण बघितलं 1.7% पलीकडे ह्याच्यात काही नाही आहे. सरकारचे सगळे मदार मग आता हे स्मार्टवरती एवढा खर्च होणार आहे, मॅग्नेटवरती एवढा खर्च होणार आहे, म्हणजे हे बाहेरच्या संस्थांकडनं आपण जे कर्ज काढलेले आहेत त्याच्यावरती त्यांचे सगळे मदार आहे. बरोबर. त्यामुळे आपली टीका तिथं आहे की शेतीला भेडसावणारे जे प्रश्न आहेत त्याच्यावर तुम्ही काही ह्याच्यातनं दिशादर्शन दिसत नाही. आता क्लायमेट चेंजसारखा विषय आपण बघितला, आता पर्यावरण आणि वातावरण बदल विभाग असं आता पर्यावरण विभागाचं नामकरण झालेलं आहे मागच्या 5-10 वर्षापूर्वी. आता क्लायमेट चेंज हा इतका महत्त्वाचा विषय आहे, परंतु आता ह्या विभागाच्या ज्या मंत्री आहेत पंकजा मुंडे, त्यांनी नुकत्याच एका वर्तमानपत्राला मुलाखत दिली. तर त्यांनी अशी एक सुप्त खंत व्यक्त केली, माझा विभाग लहान आहे. आता खरं जर बघितलं तर हा जर पुढच्या 50 वर्षाचं भवितव्य आपलं जर बघितलं, फक्त शेतीचंच नाही आहे,
तर एकंदर महाराष्ट्राच्या सगळ्या नागरी ग्रामीण सगळ्या लोकसंख्येचं जर भवितव्य बघितलं तर क्लायमेट चेंज विभाग हाच सगळ्यात महत्त्वाचा विभाग ठरणार आहे. बरोबर. म्हणजे माझं तर मत आहे गृह मंत्रालयापेक्षा सुद्धा पर्यावरण आणि वातावरण बदल विभाग मंत्रालय ह्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. परंतु आता ज्या विभागामध्ये पैसे खाण्याची संधी कमी तो विभाग लहान असं जर कोणाचं इंटरप्रिटेशन असेल तर त्याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही. दृष्टी तशी सृष्टी असं म्हणून हा विषय सोडून द्यावा लागेल. मग आता राज्यकर्त्यांमध्ये जर ह्या विषयाबद्दल इतकी उदासीन वृत्ती असेल तर आपण ह्याच्या पलीकडे काय बघणार. म्हणजे आता विकास म्हणजे फक्त रस्ते बांधणे अशीच आपली कल्पना झालेली आहे. आता हे देवेंद्र फडणवीस आहेत, आता हे इतका अभ्यास मांडणी करत असतात प्रत्येक गोष्टीवरती. आता ॲग्रिकल्चरचा विषय असू दे, पायाभूत सुविधांचा विषय असू दे, असं वाटतं की बाबा किती अभ्यास आहे प्रत्येक विषयावरती, सगळ्या विषयातलं सगळंच कळतं यांना. बरोबर. पण त्यांची शेतीबद्दलचे विजन काय आहे तर ते फारसं काय त्याच्यातनं काही दिसत नाही. तर दुसरे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, त्यांना तो नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये खूप रस आहे. त्यासाठी 13,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. त्याचं काय करणार आहे तिथलं. तर महाबळेश्वरचं आता महाबळेश्वरची जर वाट लागली तिथल्या पर्यावरणाची पर्यटनाच्या नावाखाली, आता उरलेला जो निसर्ग संपन्न प्रदेश आहे त्याची पण वाट लावायची पर्यटनाच्या नावाखाली, औद्योगिक विकासाच्या नावाखाली, विकासकांच्या घशामध्ये ते घालायचं आणि मग तिथं तथाकथित विकास करायचा. हा विकास करायचा म्हणजे काय तर रस्ते बांधायचे. आता शक्तीपीठसाठी फडणवीस आणि एकनाथ शिंदेचा एवढं जीव का टांगलेलं लागलेलं आहे. म्हणजे एवढे इंटरेस्ट काय त्याच्यात. शक्तीपीठची मागणी काय शेतकऱ्यांकडनं झालेली आहे का किंवा तिथल्या नागरिकांकडनं झालेली आहे का. ऑलरेडी तिथे एक रस्ता असताना तुम्ही हा पर्याय रस्त्याचा घाट घातलेला आहे. याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हेच त्याच्यामध्ये सगळ्यात जे काय अट्रॅक्टिव्ह गोष्ट आहे. इन्फ्रास्ट्रक्चर हे ऍक्च्युली शेतीसाठीचे इन्फ्रास्ट्रक्चर, उद्योगांसाठीचे इन्फ्रास्ट्रक्चर, बाकी पायाभूत सुविधा ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्यांना आपण इन्फ्रास्ट्रक्चर समजतो. पण हे लोक मात्र जे सगळ्यात जास्त पैसे आहेत त्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात आणि तेच इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली आपल्यावर थोपवलं जातं. आता अजित पवारांचं आता बजेटमध्ये त्यांनी शेतीबद्दल काय त्या कवितेच्या पलीकडे काय ते बोलले. मला तर असं वाटतं की बाबा हे धाडसी विधान आहे, पण त्यांना ऊस आणि साखर या पलीकडे शेतीच्या प्रश्नांची फारशी काय माहिती असावी असं काही मला वाटत नाही. तर त्यांची आतापर्यंतची आपण भाषणं बघितली तर हे साखरेबद्दल प्रश्नाबद्दल ते काही बोलतच नाहीये. आता अर्थमंत्र्यांचं जर आकलन असं असेल, उपमुख्यमंत्र्यांचं आकलन जर असं असेल, आता एकनाथ शिंदे परवा म्हणले की बाबा बजेटवर प्रतिक्रिया देताना की अमेरिकेचा विकास रस्त्यामुळे झाला असं म्हणतात, त्याच्यामुळे आम्ही रस्ते बांधणीवरती भर दिली. एक प्रकारे कबुलीच आहे. रस्ते बांधणे ही खूप आवश्यक गोष्ट आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नाही. पण फक्त रस्ते बांधणं म्हणजेच विकास होतो अशातली गोष्ट नाही. आता त्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये तुम्ही जे काही 13,000 कोटी रुपये खर्च करणार आहे ते त्या रस्ते बांधण्यासाठी आणि बाकीचे जे काही रिसॉर्ट वगैरे बांधण्यासाठीचा उपयोग होणार आहे. तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही तिथल्या ज्या ग्रामीण भागातल्या पायाभूत सोयी सुविधा पण तिथं नाही आहेत, म्हणजे मूलभूत सुविधा पण तिथं नाही आहेत, त्याच्यावरती फोकस करायला पाहिजे ना. म्हणजे आपली प्रायोरिटीच चुकते. आणि आता हे तिघजण जर कारभारी आहेत राज्याचे, म्हणजे अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे कारभारी आहेत ना. तर ह्यांच्याकडे जर शेतीची काही व्हिजन नसेल तर मग हे शेतीचा प्रश्न सुटणार कसं. म्हणजे शेतीचा प्रश्न सोडायचा असेल तर संरचनात्मक सुधारणांना हात घालायला पाहिजे. परंतु त्या सुधारणा म्हणजे नेमकं काय ह्याच्याबद्दलच ह्यांची क्लॅरिटी नसेल किंवा ते विषय यांच्या प्राधान्यक्रमावर नसतील, अजेंड्यावरती नसतील, तर मग हे बजेट सादर करून अमुक योजनेसाठी तमुक पैसे खर्च प्रस्तावित केले, तमुक योजनेसाठी तमुक कोटी रुपये प्रस्तावित केले, ह्याच्या पलीकडं ह्या बजेटमधून काही साध्य होते अशातलं काही वाटत नाही. शेवटचा प्रश्न की मग आता हे सगळं होत असताना म्हणजे नमोची मागणी, कर्जमाफीची मागणी, सोयाबीन कापूस भावांतर, तुरीचा प्रश्न आहे त्याचं बोनस अशी एक मागणी होती. या सगळ्या मागण्या असतानाही, शेतकऱ्यांकडून ह्या मागण्या केल्या जात असतानाही राज्य सरकारला म्हणजे एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना याच्याबद्दल काहीही बोलावं वाटत नाही, त्याच्याबद्दल निर्णय अर्थसंकल्पात घेतला जात नाही, त्यासाठी कसलीही तरतूद करावीशी वाटत नाही. तर याचा नेमका अर्थ काय घ्यायचा. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर हे सरकार थम्पिंग मेजॉरिटीने आलेलं आहे, बरं, प्रचंड बहुमत त्यांच्याकडे आहे, त्याच्यामुळं धोरणात्मक निर्णय घेताना यांना कुठलीही अडचण नाही. आणि दुसरं म्हणजे जे नेहमी सांगतात की डबल इंजिन सरकार पाहिजे. आता डबल इंजिन सरकार आहे ना, केंद्रात पण त्यांच्याच विचाराचं सरकार, त्यांचं सरकार आहे आणि राज्यात पण हे ह्याच विचाराचं हे यांचं महायुती सरकार आहे. म्हणजे डबल इंजिन सरकार आहे, प्रचंड बहुमत आहे, तरी सुद्धा ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे जे तुम्ही निवडणुकीमध्ये आश्वासनं दिलेली आहेत ते सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकत नाही. ह्याचं कारण काय तर शेतकऱ्यांचं राजकीय उपद्रव मूल्य आता संपलेलं आहे, हे त्याचं मुख्य कारण आहे.
आणि आता लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसला, बरोबर सरकारची सूर बदलला, सरकारचा नूर बदलला आणि मग शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या धोरणांचा घोषणांचा धडाका सुरू झाला. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना ज्यावेळेस वाटत होतं की बाबा लोकसभेसारखं फटका इथं बसू नये, म्हणून त्यांनी वेगवेगळी आश्वासनं दिली, वेगवेगळे निर्णय घेतले आणि मग त्याचा फायदा त्यांना निवडणुकीमध्ये झाला. ह्या निवडणुकीमध्ये त्यांना लक्षात आलं की बाबा हे फुकट पैसे वाटायचे, म्हणजे महिला असोत किंवा शेतकरी असोत त्यांना फुकट पैसे वाटायचे आणि धार्मिक आणि राजकीय ध्रुवीकरण करायचं आणि निवडणुकीमध्ये अफाट पैसा होतायचा. हे जे 3 सूत्र आपण सांभाळली तर आपल्याला सत्ता मिळते. मग असं जर असेल तर मग शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची गरज काय, किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं हे एक दीर्घ पल्ल्याचं लांब पल्ल्याचं काम आहे. त्याचे रिझल्ट काय लगेच येत नाहीत. ह्याचे रिझल्ट मात्र लगेच येतात. 1,500 रुपये वाटले लगेच त्याचा परिणाम दिसतो, लगेच निवडणुकीमध्ये यश मिळतं. तसं हे पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा शेतीमधले जे काही धोरणात्मक प्रश्न सोडवायचे त्यासाठी खूप दीर्घकाळ प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे. ती राजकीय निकड यांना आता वाटत नाही, कारण शेतकऱ्यांचं आता त्यांना लक्षात आलेलं आहे की आता विधानसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत, आता पुढचे 5 वर्ष जर काही धोका नाही आहे, त्याच्यामुळे आता अशी काही आग लागलेली आहे किंवा अशी काय राजकीय निकड आहे किंवा हे तातडीने यांचे प्रश्न सोडवलेच पाहिजेत. आम्ही म्हणलं होतं ते आश्वासन होतं. आता ज्यावेळेस आता सत्ता स्थापन होऊन किती दिवस झाले, ते खूप काळ झालेला नाही आहे. म्हणजे तुम्ही जी आश्वासनं दिलेली होती, कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं, भावांचं आश्वासन दिलेलं होतं, सोयाबीनला 6,000 रुपयाचं आश्वासन दिलेलं होतं, त्या लाडक्या बहिणीचे पैसे वाढवण्याचं आश्वासन दिलेलं होतं, म्हणजे त्याचं अजून हळद अजून ओलीच आहे, अजून ती हळद लागलेली अजून पूर्णपणे वाळलेली पण नाही. त्याच्यात तुम्ही हात वर करून मोकळे झालात. हे कसं काय तुमची हिंमत झाली? कारण ह्याची किंमत मोजावी लागते, ह्याची भीती तर उरलेली नाही ना. शेतकरी तुमचं आता काय वाकडं करू शकतील अशी भीती तुम्हाला उरलेली नाही आहे. त्याच्यामुळे मग तुम्ही हात वर करून बाजूला होऊ शकता. किंवा त्याच्याबद्दलचा एक जो गिल्ट वाटला पाहिजे की बाबा हे आश्वासनं देऊन आपण सत्तेवर आलो आणि आता मात्र आपल्याला ते करणं शक्य नाही आहे, ह्याचा गिल्ट पण तुम्हाला दिसत नाही आहे. तुम्ही फक्त वेळ मारून नेत आहे. आता फडणवीस पण काय म्हणले लाडक्या बहिणीचं, ते पैसे देणार नाही असं नाही आहे. आता आमचा अभ्यास सुरू आहे आणि ते पैसे योग्य वेळ आल्यावर त्यांच्या खात्यावर जमा होतील. तेच ह्याचं पण आहे, नमो सन्मानचं पण. कर्जमाफीचं पण ते काय असं स्पष्ट बोलत नाहीत, म्हणजे कर्जमाफी करणार नाही असंही बोलत नाहीत आणि अमुक तारखेला करू असंही बोलत नाहीये. त्याच्यामुळे शक्य तेवढं एक घोंगडे भिजत ठेवायचं आणि ज्यावेळेस इलेक्शन येईल पुढची त्यावेळेस बघू पुढचं पुढं. म्हणजे ह्याच्यातलं मुख्य हे काय, किंवा तुम्ही एखादं आश्वासन देऊन सत्तेवर आलाय आणि तुम्ही त्यांच्याशी द्रोह करताय किंवा त्यांच्या भावनांशी खेळताय, हे खपवून काय घेतलं जातंय? कारण शेतकऱ्यांची राजकीय ताकद आता संपलेली आहे. शेतकरी चळवळीला ओहोटी लागलेली आहे. शेतकरी नेत्यांचा जे काही प्रभाव होता तो ओसरलेला आहे. त्याच्यामुळं एक राजकीय आखाड्यामध्ये निर्णायक ताकद म्हणून जी काही शेतकरी चळवळीची शेतकरी संघटनेची जी काही भूमिका होती ती आता उरलेली नाही. त्याच्यामुळे मग हे रान मोकळं झालेलं आहे, मैदान मोकळं झालेलं आहे. आता मग तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे इथं खेळू शकता आणि शेतकऱ्यांना खेळवू शकता. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं जे काही राजकीय उपद्रव मूल्य संपलेलं आहे त्याची हे परिणती आहे. म्हणजे आता असं झालं की बाबा मग कोणी येऊन टपली मारून जावं, आम्ही सांगतो तुम्हाला कर्जमाफी करू, नाही केली काय करणार तुम्ही, काय आमचं वाकडं करणार आहे, अशा प्रकारे हे झालं ना. मग हे नाहक ना बोंब अशा शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे. मग ह्याच्यावरती उपाय एकच आहे की हे सगळे विषय हे राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले पाहिजेत. म्हणजे शेतीच्या प्रश्नावर राजकारण केलं पाहिजे. आणि हे जे काही फुकट्या योजना आहेत ह्याला शेतकऱ्यांनी विरोध करायला पाहिजे की आम्हाला नको आहे, ही आमची काही गरज नाही आहे, की आमची मागणी पण नाही आहे. तुम्ही आमच्या शेतमालाला भाव द्या, पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या, त्या विकसित करा, त्याच्यावरती पैसे खर्च करा. आणि जे काही क्लायमेट चेंजचं संकट आलेलं आहे तर त्या क्लायमेट चेंजला सामोरं जाण्यासाठी कशा प्रकारची शेती पद्धती पाहिजे, त्यासाठी काय वाण पाहिजे, त्याच्यावरती रिसर्च करा, त्याच्यावरती पैसे खर्च करा आणि ते तंत्रज्ञान आम्हाला उपलब्ध करून द्या. जगातलं जे काही अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ते आम्हाला उपलब्ध करून द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीमालाच्या आयात निर्यातीबद्दलची जी काही धोरणं आहेत ती शेतकऱ्यांच्या बाजूने हवीत. तर ह्या 4 मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत आणि ह्याच्यावरती राजकारण व्हायला पाहिजे. राजकारणाच्या केंद्रस्थानी हे विषय यायला पाहिजेत. तर शेतकरी संघटनेची संस्थापक शरद जोशी यांनी त्या काळामध्ये जी काही एक घोषणा दिलेली होती ती आजच्या काळामध्ये सुद्धा काही वेगळ्या संदर्भामध्ये आज सुद्धा रिलेव्हंट आहे. ती घोषणा म्हणजे भीक नको हवे घामाचे धाम. तर हे जर आपण केंद्रस्थानी ठेवलं आणि शेतीच्या प्रश्नावर राजकारण केलं तरच ह्या परिस्थितीमध्ये बदल होऊ शकतो, अन्यथा बदल होणार नाही. तर सर या एपिसोडमध्ये आपल्याला होतच तरी इथं थांबावं लागतंय.
सरांनी आपल्याला अर्थसंकल्पाचा अर्थ आणि त्यातला अर्थ असं सगळंच काही सोप्या पद्धतीने उलगडून सांगितलंय. तुम्हाला कर्जमाफी, सोयाबीन कापूस भावांतर, तुरीचं बोनस आणि नमोचे 15,000 एकूण PM आणि नमोचे, याच्याबद्दल काय वाटतंय? सरांचं जे काही विश्लेषण आहे, आमच्या चर्चेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? बिंदास कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा. सर, तुर्तास तरी आपण इथं थांबतोय. तुम्ही वेळ दिलात. आपण परत पुढच्या एपिसोडमध्ये नवीन विषयासोबत भेटणार असोत. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.